हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत. आज मी ना फ्लावर बटाट्याची भाजी करते. फ्लावर आणि बटाटा म्हटलं एक साधी भाजी करते, तर टाकूया म्हटलं. त्याला बघा, एक मोठा कांदा घेतलाय, एक टोमॅटो, थोडंसं वाटण आणि कोथिंबीर. जरासं वाटण नाही घातलं तरी चालेल, पण मी जरासं कांद्या खोबऱ्याचं अगदी सुपारी एवढं घेतलंय. थोडंसं तेल टाकते. तेल थोडंसं म्हणजे चांगलं टाकायचं. जसं फ्लावर एक तर आपल्याला खायला होत नाही, पण असं चमचमीत केलं ना की छान लागतं. दोन तीन दिवस झाले आणून, पण फ्लावर करायला काही हिंमत नाही होत आहे. तसं कोण खायला बघत नाही, पण म्हटलं साधी सोपी भाजी कुकरमध्ये करते, अगदी 2-3 शिट्यामध्येच पटापट. तेल टाकलं की आपल्याला कांदा टाकायचा. कांदा चांगला लाल होऊन द्यायचा. साधी सोपी भाजी आहे. आणि कुकरमध्ये ना, असा कुकर असला ना की चांगली पटापट भाजी होऊन जाते. तर कांदा चांगला लाल करून द्यायचा. बघून कांदा आपला चांगला लाल झालेला आहे. मी याच्यामध्ये ना आलं लसूण पेस्ट टाकली आहे, पण मी दाखवली नाही, व्हिडिओत आली नाही. मी सांगते, थोडी आलं लसूण पेस्ट टाकली. टोमॅटो गॅस कमी करते. मी बोलले सुपारी एवढा, अगदी लिंबाचे सुपारी एवढा वाटण टाकते. ते कांदा खोबऱ्याचं वाटण माझं फ्रीजमध्ये असतं, अगदी जरासं, अगदी नावाला. चांगलं याला ते होऊन द्यायचं. कांदा चांगला आणि टोमॅटो चांगला मऊ व्हायला द्यायचं. म्हणून मी थोडं याच्यात आताच मीठ टाकून घेते. अर्धा घ्या. आपला कांदा चांगला लाल झालेला आहे. थोडंसं अजून मऊ व्हायला पाहिजे. चांगलं आपलं लाल झालेलं आहे. तर मी थोडंसं हळद टाकते. एकदम सोपी भाजी आहे कुकरमध्ये, पण छान होते ना अशी, की आपल्याला आपल्याला कंटाळा येतो. म्हणून तरी मी फ्राय करून पण मी फ्लावर करते, पण आज म्हटलं अशीच करूया. मसाला मला ना जरा तिखट झाला आहे, म्हणून थोडं बेताचाच टाकते. चांगला मसाल्याने हे आपल्याला सगळं टाकलेलं आहे मी. आता मी ते पाण्यातून काढून पाण्यामध्ये फ्लावर आणि बटाटा 2 वेळा धुवून त्यामध्ये ठेवलेलं, कारण की आपल्याला कमी पडू नये म्हणून चांगलं का इथून ह्याच्यात टाकते. मिक्स करून घ्यायची. ही भाजी थोडी तिखटच करायची, नाही तर फ्लावर पण गोड आणि बटाटा पण गोड, मग खायला अशी मळमळीत वाटते. फ्लावर आपल्याला चांगलं तेलात फ्राय करायचं आहे. त्याचा हा उग्रच वास असतो ना, तो आपल्याला घालवायचा आहे. मस्त मी तेलामध्ये परतून घेतला. फ्लावरला जरा कांदा टाकला ना जास्त भरपूर, तर छान होते. सुकी पण करते, आणि मी थोडंसं पाणी अगदी ह्याच्यात टाकणार आहे, थोडंसं म्हणजे चिंपडणार आहे. मस्त याचा मसाला झालेला आहे. तेलात परतून झालेली. खूप वेळ परतली ना की चांगली भाजीला चव चांगली येते. पटकन पाणी ओतलं की त्याची बेचव होते. कांदा फ्लावर जरा चांगला परतलाय, त्याला चांगला मसाला पण कोटिंग झालेला आहे. आणि थोडंसं पाणी घालते याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला थोडंसं ओलसर जरा शिजायला. जास्त पाण्याने, हा 1 चमचा पाणी घातलेलं आहे. हे बघा, वरून आणि कोथिंबीर. ही साधी सोपी भाजी आहे आणि छान होते. म्हटलं करते, तुमच्यासमोर शेअर करूया. आता झाकण लावते आणि पटापट मी 3 शिट्या फटाफट काढून घेते. याच्या फटाफट शिट्या होतात.
गॅस फुल ठेवलाय. चला आता माझा कुकर पण थंड झालाय. हे बघा अच्छा हवा गेलेली आहे. अगदी 1 मिनिटातच 3 शिट्या होतात. तर मी खोलून टाकते. कशी आपली भाजी झालेली आहे ती बघा. पटापट मी पाणी बघा 1 चमचावरच पाणी टाकला होता. कोणत्याही भाज्याला खूप पाणी टाकून त्यांना पचपचित करायचं नाही. हे बघा थोडीशीच हे करून मी अशी 3 शिट्या पटापट काढल्या. ह्या कुकरला ना पटापट शिट्या होतात. असं बटाटा पण आपला चांगला शिजलेला आहे. हे बघा. चला तर मला माझी भाजी कशी वाटली, झटपट भाजी कांदा टोमॅटोमध्ये कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आपण कढईमध्ये घेणार, घालणार, 10 वेळा बघणार. त्याच्यापेक्षा छोट्या कुकरमध्ये घातली तर भाजी खूप छान होते. तर मी ह्याला अशीच गरम झाली. हे बघा अजून हवं मी झाकण लावून ठेवते. चला कशी वाटली माझी भाजी मला कमेंट करून सांगा. आणि मी आता ह्या अशाच छोट्या छोट्या भाज्या काय काय करेन ते तुम्हाला मी दाखवत जाईल. चला बाय बाय.